आपकी अदालतमध्ये कायदा मंत्री किरण रिजिजूंवर आरोप आहे की हे चीनला घाबरतात. किरणजी, काही लोकांचं म्हणणं आहे की इतकं घाबरता की तुम्ही जेव्हा होम मिनिस्ट्रीमध्ये होतात 5 वर्ष, तर तुम्ही एक खूप मोठी भिंत लावली होती स्क्रीनची आणि तिथून तुम्ही नजर ठेवायचा चायनावर की कुठे जातायत, काय नाही, करतायत. नाही, नाही. कसं होतं त्याच्या स्क्रीन लावल्या होत्या Google Earthच्या. ते तर डेव्हलपमेंटसाठी. आपले रस्ते बनवत आहेत, तर कुठे बनवत आहेत? जर ब्रिज बनवत आहोत, तर कुठपर्यंत पोहोचलाय? आणि मग डोंगर कसा आहे, गाव कसं आहे, ते त्यासाठी होतं. जोपर्यंत चीन तुम्ही तर खूपच मोठा आरोप लावला, की चीनला घाबरतो असा. हा आरोप मी नाही लावत आहे. राहुल गांधीजी म्हणतायत की तुम्ही चीनला घाबरत आहात. तुमच्या गावापासून 40 किलोमीटरवर LAC आहे. तिथे चीन येऊन स्थापन झालं आहे आणि तुम्ही काहीच करत नाहीये. बघा, शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो. त्यावेळेस काँग्रेसचे डिफेन्स मिनिस्टर अँटोनी साहेब पार्लमेंटमध्ये वाद करतेवेळी बोलले होते 2013 मध्ये, की इतक्या वर्षानंतर चायना बॉर्डरवर रस्ते नाही बनवले, ब्रिजेस नाही बनवले, डेव्हलपमेंट नाही झाली. कारण चायनाला घाबरत होते, कारण रस्ते बनवतील तर त्याच रस्त्याच्या माध्यमातून चीन कब्जा करून घेईल आणि लवकरच आपल्या इथे घुसखोरी करतील. या मानसिकतेसोबत इतक्या वर्षापासून आपला पूर्ण बॉर्डर एरिया अंडर डेव्हलपमेंट राहिला. मोदीजींनी 2014 मध्ये जेव्हा प्रधानमंत्रीपद स्वीकारलं, सगळ्या पॉलिसी चेंज केल्या. आज पूर्ण बॉर्डर एरिया माझ्या गावापासून ते लडाखपासून ते अरुणाचलपर्यंत जेवढा बॉर्डर एरिया आहे, इव्हन कोस्टलमध्ये देखील आज रस्ते बनत आहेत. आज तिथे ब्रिजेस बनत आहेत. तिथे वीज पोहोचली आहे. घराघरामध्ये पाणी पोहोचलंय, गॅस पोहोचलाय. तर जर काँग्रेससारखे विचार केले असते, त्या मानसिकतेमध्ये काम करत असते, तर मग मोदीजींनी देखील तसंच सोडलं असतं सगळा बॉर्डर एरिया, की तसंच पडून राहू दे, हा डेव्हलप नाही झाला पाहिजे, जेणेकरून कोणी येणार नाही घाबरल्यामुळे. तर हे जे बोलत आहेत ना, राहुल गांधी दररोज चायना, चायना, चायना ओरडत असतात. त्यांना माहीत नाहीये, की नेहरूजींच्या वेळेपासून ते यांच्या सोनिया गांधींच्या वेळेपर्यंत यांनी जी अवस्था करून ठेवली होती बॉर्डर एरियाची, या लोकांनी माफी मागितल्यानंतर देखील मला शांती नाही मिळणार. इतकं या लोकांनी गरिबाची आमच्या इथे व्यवस्था करून ठेवली, की सगळ्यांनी गरीबच राहा. तुम्हाला तर तो एरिया माहीत आहे. तुम्ही तिथे राहता. तुम्ही तिथले मेंबर ऑफ पार्लमेंट मला आहात. रजतजी, मला सांगावसं वाटतं, की तुम्ही सुरुवातीला म्हणालात, की ही गोष्ट मी विमान आधी पाहिलं आणि गाडी नंतर पाहिली. कारण आमच्या इथे रस्ता तर नव्हताच, काहीच नव्हतं. पण चायना वॉर नंतर 1962 नंतर फायटर एअरक्राफ्ट त्याची जी ट्रेनिंग व्हायची, इतके फायटर एअरक्राफ्ट उडायचे आमच्या गावावरून. प्रत्येक दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून ते 3-4 वाजेपर्यंत विमानच विमान पाहायचो आम्ही, फायटर एअरक्राफ्ट. गाडी तर आम्ही खूप काळानंतर पाहिली, जेव्हा बाबांसोबत 3 दिवस आम्ही चालत गेलो आणि आमच्या डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्सजवळ आम्ही पोहोचलो. तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा गाडी पाहिली आहे. ते तर खूप काळानंतर आम्ही गाडी पाहिली सर. पण राहुल गांधींच्या या आरोपांमध्ये किती तथ्य आहे की अरुणाचलमध्ये चीन 4.5 किलोमीटर आपल्या सीमेच्या आत येऊन स्थापन झाले आहेत? ही गोष्ट तर मी अतिशय दुःखाने सांगतोय, पण यामध्ये मला लबाडी दिसून येते. कोणत्यातरी परदेशी वृत्तपत्र तिथलं अमेरिकेचं कोणीतरी एक लेख लिहिला, की अरुणाचलच्या आतमध्ये चीनने घुसून गाव स्थापन केलं. मग त्या लेखाला भारतामधलं एक टीव्ही चॅनल आहे, त्याने सोशल मीडिया आणि चॅनलवर परत हे दाखवलं मोठ्या अक्षरात, की अरुणाचलच्या आतमध्ये चीन घुसून गाव स्थापन केलं आहे. मग नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सत्य जाणून घेतलं, तेव्हा छोटंसं लिहिलं, "अरेरे! ही जी बातमी आहे, हो, चीनने कब्जा तर केला आहे, पण 1959 मध्ये कब्जा केला होता." छोटंसं लिहिलं. त्यांनी मग दुसऱ्या दिवशी आणखी लिहिलं, की 1962 मध्ये बराच भाग कब्जा केला होता, हे आत्ताचं नाहीये. पण ही जी खोटं बोललेली जी गोष्ट आहे, ती तर निघून गेली. आणि हे जे खरं आहे, स्पष्टीकरण आहे, ते तर कोणी पाहिलंही नाही. तर ही लबाडी नाहीये तर काय आहे? किरणजी, काही सॅटेलाइट फोटोज जे त्यांनी दाखवले ते तुम्हाला दाखवतो ठीक मी, आहे. ज्यामध्ये ते दाखवत आहेत की कसं चीननी बॉर्डरवर गाव स्थापन केले आणि हां, आणि मला ते बघून बघायचंय. तुम्ही सांगा की हे काय आहे?
हे ते फोटोज आहे ते सांगतात की बॉर्डरच्या अगदी जवळच जे चीनने गाव स्थापन केलं आहे, 101 घर इथे बनवली आहेत, शेकडो लोकांना तिथे स्थापन केलंय आणि म्हणत आहेत की चीनने या सगळ्या बिल्डिंग्स बनवल्या आहेत, त्यामुळे त्यांची तिथे स्थिती मजबूत होईल. हे जे तुम्ही फोटो दाखवत आहात, ते आहे सिक्कीम आणि जे भूटानच्या त्या बाजूला चुंबीवालीच्या खाली तिथे नदीकडे येतो, तिथला फोटो आहे. ते भूटान साइडचे आहेत. आणि त्याच्या आधी जे गोल-गोल एक दाखवलं एक सेटलमेंट, ते संवत्सरी अरुणाचलच्या त्या बाजूचं आहे. मी लास्ट इयर तिकडे गेलो होतो आणि जो आमचा शेवटचा पॉइंट आहे, माझ्याला गेलो होतो आणि माझ्यामध्ये आमचं हेलिकॉप्टर लँड केलं आणि तिथे रस्त्याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. ते माझ्यापासून जवळपास 15 किलोमीटर पुढे हे गाव स्थापन केलंय आणि हे जे फोटो दिसतायत ना, हे जे नोव्हेंबर 2020 मधले जे फोटो आहेत, हे जे आहेत 1959 मध्ये जेव्हा आपल्या तिथे आर्मी नव्हती, तर आसाम रायफल्स डिप्लॉय होती. तर चीनने 1959 मध्ये तिथे कब्जा केला आणि आपल्या सगळ्या आसाम रायफल्सच्या जवानांना मारून टाकलं. 1-2 वाचले होते, ते पळून गेले. बाकी सगळ्यांना तिथे बलिदान द्यावं लागलं आपल्या जीवनाचं. ते 1959 पासून आहे. आणि आज लबाडी करून देशाला भरकटवण्यासाठी म्हणत आहे, की मोदीजींच्या वेळी हे आत घुसून गाव बनवलं. जर हिंमत आहे तर जाऊन बघा ना. 1959 मध्ये कसं चीनने कब्जा केला होता. नेहरू तर म्हणाले होते, आर्मीची तर गरजच नाहीये या देशामध्ये. त्यावेळची गोष्ट आहे ही. आणि मला तर खूप त्रास यामुळे होत आहे, की एक तर खोटं पसरवलं जात आहे आणि मोठमोठे लोक देखील त्या खोटेपणाला आणखी मोठं करत आहेत. देशाच्या सुरक्षेसोबत गोंधळ केला जाऊ शकत नाही आणि देश फक्त मोदीजींच्या नेतृत्वामध्येच सुरक्षित आहे. मी तुम्हाला सांगू शकतो. यांनी खूप करारबाजी केली आहे यावर. पण ते नाही मानत. ते असं म्हणतात की चायना जे आहे ती युद्धाची तयारी करत आहे आणि आपण इव्हेंट मॅनेजमेंट करत आहोत. ते म्हणाले की अरुणाचलमध्ये चीनच्या सैनिकांनी येऊन आपल्या सैन्यातील सैनिकांना मारहाण केली. सगळ्यात आधी तर तुम्ही सांगा, राहुल गांधी म्हणाले की चायनाच्या आर्मीने इंडियन आर्मीला मारहाण केली. मारहाण हा शब्द किती लज्जास्पद शब्द आहे. आणि आता मारहाण नाही करू शकत आता. आता तर मी हे वाढवून चढवून नाही सांगणार. आता इंडियन आर्मी ती नाही राहिली, जी काँग्रेसच्या वेळी ज्या परिस्थितीमध्ये उभी केली होती. आम्ही लढाई करण्यासाठी म्हणून नाही, पण आपल्या टेरिटरीला सुरक्षित ठेवण्यासाठी जे मोदीजींनी काम केलं आहे, हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. म्हणून आम्ही छाती ठोकून नाही बोलत आहोत, पण जे मोदीजी करत आहेत, ना कोणी असा विचार करू शकतो आणि ना कधी कोणी केला असेल. जनतेमधून कोणाला या संबंधित चायनाशी संबंधित कोणाला प्रश्न विचारायचे आहेत? सर, नक्कीच तुम्ही चायना बॉर्डरचं इन्स्पेक्शन देखील केलं असेल आणि व्हिजिट देखील केलं असेल. तिथल्या सैनिकांसोबत चर्चा देखील झाली असेल. तर जे काही आपल्या सैनिकांनी म्हटलं आहे, तो आपला अंतिम निर्णय असावा. तेच पूर्ण आणि अंतिम असावं. तिथं कोणताही वाद अजिबात असू नये. हो, तर आर्मीने स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या आहेत. काँग्रेस पार्टी तर या लोकांना नाही मानत, आर्मीलाही नाही मानत. आता परवा देखील एक स्टेटमेंट आलं काँग्रेस पार्टीतलं, की जे सर्जिकल स्ट्राईक केली आहे, बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केली आहे, पुरावा पाहिजे. तर हे आर्मीच्या अंतिम शब्दांना मानत नाही, हे तर आम्ही म्हणत नाहीये ना. डिफेन्सचे जे सिनियर ऑफिसर्स आहेत ते म्हणत आहेत. पण जर डिफेन्सकडून काही म्हटलं गेलंय किंवा काही सांगितलं गेलंय, मग त्यावर प्रतिप्रश्न राजकीय पक्षांनी नाही केला पाहिजे. किरणजी, कित्येकदा राहुल गांधी काही चांगल्या गोष्टी सांगत असतात की चीन सोबत कसं लढलं पाहिजे, सैन्याने कसं काम केलं पाहिजे. त्याचं एक उदाहरण मला तुम्हाला दाखवायचं आहे, जे ते म्हणाले होते. शिकण्यासारखी गोष्ट आहे. You are using the Indian Army, the Indian Navy, the Indian Air Force to protect India from China. If you use India's laborers, India's farmers, India's workers, you will not need the Army, Navy and Air Force to be standing over there. China will not have the guts to come inside. तुम्ही मजुरांना, शेतकऱ्यांना सपोर्ट कराल तर आर्मीची गरज भासणार नाही. हे जे स्टेटमेंट राहुल गांधीजींनी दिलं आहे, मला वाटतं की नेहरूजींनी जे वक्तव्य केलं होतं की इंडियन आर्मीला बॅन करा, राहुल गांधींनी तर त्या स्टेटमेंटला आणखी इम्प्रूव्ह करून सांगितलं आहे.
शेतकऱ्यांना, मजुरांना लढाई लढण्यासाठी यावर अशा स्टेटमेंटवर उत्तर देणं देखील योग्य समजत नाही मी. पण हा त्यांनी गंभीर आरोप केलाय की हिंदुस्थानातील सरकार झोपलेले आहे. युद्धाची पूर्ण तयारी चायनाने केलेली आहे. ते कधीही हमला करू शकतात, युद्ध होईल आणि तुम्ही याला इग्नोर करत आहात कारण तुम्ही घाबरट आहात. या सगळ्या गोष्टी ज्या डिफेन्स पॉलिसी बघत असतात आणि डिफेन्स एक्सपर्ट्स आहेत, ते त्या लेव्हलवर याची चर्चा झाली पाहिजे. पब्लिक डोमेनमध्ये लढाई कधी होणार आहे, कशी झाली पाहिजे, हे राहुल गांधींनी पण नाही बोललं पाहिजे. कोणीही नाही बोललं पाहिजे. मला त्या गोष्टी माहीत असतात. माझ्या गावात, माझ्या बॉर्डर एरियात काय होत आहे, पण काही अशा गोष्टी आहेत ज्या नाही बोलल्या पाहिजेत. राहुल गांधीसारख्या लोकांना स्वतःच्या बोलण्यावर लगाम घातला पाहिजे, की कोणती गोष्ट बोलली पाहिजे, कोणती नाही बोलली पाहिजे. देशहितामध्ये काय आहे आणि देशहितामध्ये काय नाहीये, यातला फरक तर जाणून घ्या कमीत कमी. तुम्हाला काय वाटतं की ते चायनामधले एक्सपर्ट आहेत म्हणून बोलतात? ते तर स्वतःला सगळ्या गोष्टीत एक्सपर्ट समजू शकतात, पण त्याला जी चीट दिली जाते त्याच्या व्यतिरिक्त बोलल्याने त्यांच्याच पार्टीला नुकसान होतं. किरणजी, आजच्या वृत्तपत्रात ही बातमी छापली आहे, ज्यामध्ये लिहिलं आहे की सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस ले पी.डी. नित्या त्यांनी सांगितलं की सिक्युरिटी फोर्सेस हॅव लॉस्ट ॲक्सेस टू 26 ऑफ 65 पेट्रोलिंग पॉइंट इन ले लडाख. कित्येक चायना आणि इंडियाच्या बॉर्डरच्या मध्ये हजारो किलोमीटरच्या अंतरामध्ये डिमार्केशन तर नाही आहे. कधी पेट्रोलिंग करतात, कधी बर्फ जास्त पडतो तर नाही पोहोचू शकत. कारण डिमार्केशन तर केलं नाहीये. इंग्रजांच्या काळापासून तिथे ना ना दगडाची निशाणी आहे, ना कोणती बिल्डिंग किंवा काही स्ट्रक्चर आहे. तर हा एक असा भाग आहे 15, 16, 18,000 फुटाच्या उंचीवर -30, -40 असतं. काही जागा अशा असतात जिथे लोकं पोहोचू शकत नाही. तर ते वेळोवेळी पेट्रोलिंग नक्कीच करतात. जर काही सुविधा असेल तर स्वतःच पेट्रोल पॉइंट देखील स्थापन करतात. तर हे सगळे काही अनडेझिग्नेटेड एरिया देखील असतात. कदाचित त्याचा इथे उल्लेख केलाय. मी कधी हे पाहिलं नाही जे त्यांनी सांगितलं एकदा आहे. जनतेसाठी तुम्ही सांगू शकता की तुम्ही चायनाला, अरुणाचलला, बॉर्डरला तुम्ही योग्य प्रकारे जाणून आहात. काय चीनपासून आपल्या सीमेवर धोका आहे? काय आपलं सैन्य चीनचा सामना करण्यासाठी सक्षम आहे, तयार आहे? जेव्हापासून मोदीजी प्रधानमंत्री बनले आहेत, आपला पूर्ण बॉर्डर एरिया सुरक्षित आहे आणि सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक संभव पाऊल उचललं जात आहे. किरण